नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? आज आपण बघणार आहे की ब्लड प्रेशर लहान वयामध्ये सुद्धा वाढत चाललेलं आहे. याचं कारण काय? तर चुकून चुकलेली जीवनशैली. याच्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर तुमचा संतुलित आहार न नसणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर अवेळी जेवण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा काही-काही जण न जेवताच राहतात. ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच व्यवस्थित झोप न घेणं. तर याच्यामध्ये प्रॉपर झोप नसल्यामुळे तुमची बॉडी रिसेट होत नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन जर म्हटलं तर चुकीच्या सवयी याच्यामध्ये मद्यप्राशन करणं असू द्या किंवा धूम्रपान करणं असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पुड्या निघलेल्या आहेत ते खाणं असू द्या. त्याचबरोबर स्क्रीन टायमिंग जसं की मोबाईलचं असेल रात्र बेरात्र कधी पण तो मोबाईल बघत बसणं, स्क्रीन टायमिंग जास्त वाढलेला आहे, झोप अपुरी होते, त्यामुळे सुद्धा हा ताणतणाव वाढतो. आणि सगळ्यात महत्वाचं वेळा न पाळणं. म्हणजे वेळ न पाळणं म्हणजे काय? तर आपलं कर्तव्य किंवा काम जे आहे ना ते लवकर करणं किंवा व्यवस्थित न केल्यामुळे सुद्धा ताणतणाव वाढतो. आणि हा ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ पाळली पाहिजे. आपल्या शरीराला सुद्धा वेळ दिली पाहिजे. सगळ्या गोष्टी वेळेत करणं गरजेचं आहे. मग ते पाणी पिणं का असेना, थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी अधूनमधून पिणं गरजेचं आहे. जेवणाची वेळ पाळणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीन टायमिंग सुद्धा एक वेळ दिली पाहिजे. म्हणजे जर आपल्याला ब्लड प्रेशर प्रॉपर करायचं असेल तर वेळ पाळणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं योगाभ्यास असेल, ध्यानधारणा असेल, जे काही तणावमुक्तीचे जे काही सेशन्स किंवा प्रोग्राम असतील तर त्याला आपण येणं खूप गरजेचं आहे. तर अशाच काही गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला कुठे यायचंय? आरोग्याच्या पाठशाळेमध्ये. धन्यवाद. थँक यू सो मच.